पौलाचे फिलिप्पिकरास पत्र अध्याय 4 वचन 6 आणि 7 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन म्हणत आहे, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. केवळ चिंता शब्द वापरला नाही, तर चिंताक्रांत म्हणजे खूप चिंता करत राहणं. कशाविषयीही म्हणजे कोणत्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, चिंतेमध्ये राहू नका. तर आपली मागणी, तुमचं जे काही मागणं आहे, तुम्हाला देवाकडून जे काही हवं आहे ते आभार प्रदर्शनासह देवाला सांगा. तुमच्या मनातले विचार, तुमच्या इच्छा आणि तुमचं दुःख हे देवाला सांगणं गरजेचं आहे. आणि याचं कारण पुढे दिलेलं आहे, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबलमध्ये हा सल्ला आपल्याला देण्यात आला आहे. प्रभू येशूने स्वतः सांगितलं आहे, तुमच्यामध्ये असा कोण आहे की जो चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला समर्थ आहे. म्हणजे प्रभूने स्वतः पण शिकवलं की आपण कसल्याच गोष्टीची चिंता करू नये, तर आपण आपलं मन देवासमोर उघड करावं, आपण आपलं ओझं देवाच्या हातात द्यावं, आपण आपली सगळी चिंता देवावर सोपवावी, अशी देवाची इच्छा आहे. आणि हे आपण का केलं पाहिजे याचं कारण पुढे दिलेलं आहे की जर आपण हे असं केलं, म्हणजे आपण चिंता केली नाही, तर आपण आपली मागणी देवासमोर ठेवली, आपण आपला भार देवावर टाकला, आपण आपली सगळी भिस्त देवावर ठेवली, तर आपल्याला एक फार मोठी शांती मिळेल. ती शांती कशी आहे सांगा? वचन म्हणतं, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती. ही अशी शांती आहे, वचन अशा शांतीविषयी बोलत आहे जी शांती जगाला कधीच समजू शकत नाही. आणि जी शांती जगातल्या कोणत्याही गोष्टीद्वारे, कोणत्याही वस्तूद्वारे, कोणत्याही माणसाद्वारे आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून वचनात शब्द आहे, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली. बुद्धीची ताकद, मानवाची सगळी ताकद याच्या पार असलेली अशी देवाने दिलेली शांती तुम्हाला मिळेल. ती काय करेल? ती शांती तुमचे विचार आणि तुमचं अंतकरण येशू ख्रिस्तामध्ये राखून ठेवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इथे बसलेल्यामध्ये आणि वचन ऐकणाऱ्यामध्ये मला असं वाटत नाही की एकतरी व्यक्ती अशी असेल जी सांगेल, माझं जीवन 100% परिपूर्ण आहे, मला काही दुःख नाही आहे. नसेलच कोणी, आणि कोणी असू शकत नाही. आपल्या जीवनात काही ना काही दुःख असतंच, काही ना काही वेदना असतातच. प्रत्येकाच्या जीवनात अनेक वेळा आपण दुसऱ्याकडे बघतो आणि म्हणतो, त्याचं बरं चाललं आहे, माझं कधी बरं चालेल? त्याचं सगळं बरं चाललं आहे, पण माझं कधी बरं चालेल? पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात वस्तुस्थिती बघाल, तेव्हा तुम्हाला असं वाटेल, त्याच्यापेक्षा माझी स्थिती जरा बरी आहे. सुरुवातीला वरवरून बघतो तेव्हा आपल्याला वाटतं त्याचं बरं चाललं आहे, माझं बरं नाही चाललं.
पण जेव्हा नीट बघतो, निरखून बघतो, तेव्हा आपण म्हणतो देवा थँक्यू, त्याच्यापेक्षा माझी अवस्था जरा बरी आहे. जगातले लोक असो की देवामधले लोक असो, सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये कष्ट आहेत. आता जगातल्या लोकांच्या जीवनातलं दुःख आणि देवाच्या लोकांच्या जीवनातलं दुःख यामध्ये फार मोठा फरक असा की जगातले लोक आपल्या दुःखाने हतबल होतात, गळून जातात, त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते, पैसा खर्च होतो, दगदग सोसावी लागते. प्रभूच्या लोकांचं असं आहे की दुःख आहे तरी ते बिनधास्त आहेत, कारण त्यांना हे माहिती आहे आमचा भार उचलणारा आमच्याबरोबर आहे, आमचं रक्षण करणारा आमच्याबरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला हा भरवसा आहे की आमचा निर्माता आमचा बाप आहे आणि तो आमच्यावर प्रेम करतोय, त्याच्यावर आमची भिस्त आहे. पण आपण असं सांगू शकत नाही की माझ्या जीवनात काहीही दुःख नाही आहे, कोणीच सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी दुःख आहे. अगदी काही नसेल ना तरी तुमच्या डोक्यावरचे केस गळतात त्याचं तरी तुम्हाला दुःख असेल, काही नसेल तर केस पांढरे व्हायला लागलेले आहेत त्याचं तरी दुःख असेल. एका तरुण मुलाने मला सांगितलं मला आत्महत्या करायला वाटते. कशासाठी? डोक्यावरचे केस पांढरे व्हायला लागले आहेत. वय काय? मला वाटते 17-18 असं काहीतरी वय असेल. मी बघितलं त्याच्या डोक्यावरचे पुष्कळ केस पांढरे झाले होते आणि तो रडत होता. तो म्हणतो मला आत्महत्या करायला वाटते. म्हणजे तुम्हाला काही दुःख नसेल ना तर डोक्यावरचे केस चालले त्याचं तरी दुःख असेल, किंवा केस पांढरे व्हायला लागले त्याचं तरी दुःख असेल, पण दुःख आहेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आपण प्रभूमध्ये आल्यानंतर आपलं खूप मोठं भार प्रभू हलका करतो, पण थोडा थोडा भार आपल्या जीवनामध्ये राहतो आणि तो राहणं गरजेचं आहे. बैलाच्या मानेवरती जू असलं की तो सरळ चालतो, पूर्ण रिकामा असला की सैरावैरा इकडे तिकडे धावत राहतो. जेव्हा सगळंच जर व्यवस्थित झालं ना तर आपण बिनधास्त होऊ आणि आपल्याला वाटेल की आता आपलं सगळं मस्त चाललं आहे, आपल्याला कुणाची गरज नाही आहे. त्यामुळे थोडंफार दुःख असणं गरजेचं आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासणाऱ्यांच्या जीवनात म्हणजे देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये दुःख असतं. या दुःखामध्ये त्यांनी अस्थिर बनू नये, या दुःखामध्ये सैतानाने त्यांची फसवणूक करू नये, या दुःखामध्ये सैतानाने त्यांना निराश करू नये, या दुःखामध्ये त्यांचा विश्वास डळमळीत होऊ नये. म्हणून देवाच्या लोकांना एका गोष्टीची फार मोठी गरज आहे आणि ती गोष्ट म्हणजे देवाकडून येणारी शांती. ती शांती कधी असू शकते सांगा? जेव्हा तुमच्या पोटात दुखतंय तेव्हा पण तुमच्या हृदयात ती शांती राहू शकते. ती शांती कोणत्याही संकटात आपल्यासोबत राहू शकते, कोणत्याही दुःखात आपल्यासोबत राहू शकते. ही शांती एवढी महत्त्वाची आहे ना, एवढी महत्त्वाची आहे, कारण त्या शांतीशिवाय आपण देवामध्ये स्थिर राहू शकणार नाही. तुमच्या जीवनात दुःख आहे आणि जर तुमच्या हृदयात शांती नाही आहे, ती देवाकडून आलेली शांती तुमच्यातून निघून गेली असेल तर तुम्ही डळमळीत होणार, अस्थिर होणार, घाबरणार, मनामध्ये काय 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 विचार यायला लागणार, घाबरत जाणार, मनात वेगवेगळे विचार येणार, निराश होत जाणार आणि तुमचा विश्वास हलत राहणार. आणि मग अशा वेळेला लोक बऱ्याच वेळेला चुकीचा निर्णय घेतात. अस्थिर मनस्थितीमध्ये चुकीचा निर्णय घेतला जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून म्हणतात ना, जेव्हा तुम्ही घाबरलेला असाल तेव्हा काही निर्णय घेऊ नका, जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा काही निर्णय घेऊ नका. उत्तम निर्णय आणि चांगला निर्णय आपल्याला शांतीमध्ये असतानाच घेता येतो. जेव्हा आपल्या मनात शांती आहे तेव्हाच आपण उत्तम निर्णय आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. घाबरलेले असताना, निराश असताना, रागात असताना, अशा मनाच्या ज्या काही अवस्था आहेत त्यामध्ये आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा पुष्कळ वेळा ते निर्णय चुकतात आणि नंतर आपल्याला पस्तावा होतो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांना ह्या गोष्टीची फार मोठी गरज आहे, शांती, देवाची शांती. येशू ख्रिस्ताचं बलिदान होण्याआधी तो आपल्या शिष्यांबरोबर बोलत होता तेव्हा त्याने त्यांना काय दिलं सांगा?
शांती. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो. जसं काय आपण एखाद्याला पैसे देऊन ठेवतो, एखादी वस्तू देऊन ठेवतो, तसं येशू आपल्या लाडक्या शिष्यांना सांगतोय, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. का शांती देतो? तुम्हाला आता यापासून त्याची गरज आहे. शिष्यांना माहिती नव्हतं की आता काय होईल. प्रभूला माहिती होतं, मला धरलं जाईल, मारलं जाईल, मी मरेन यांच्यासमोर, आणि हे घाबरणार, निराश होणार, सैतानाने फसवेल. म्हणून येशू त्यांना म्हणतोय, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी आपली शांती तुम्हास देतो. अजून स्पष्ट करतोय, कोणती शांती? आपली. येशू म्हणतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. जग देतं तशी मी तुम्हाला देत नाही. मी तुम्हाला जगाची शांती देत नाही आहे. ती जी काही शांती आहे ती फसवी गोष्ट आहे. मी तुम्हाला माझी शांती देतो. दुःख सहनाच्या आधी येशूने आपल्या शिष्यांना काय देऊन ठेवलं असेल तर ते म्हणजे शांती देऊन ठेवली. का शांती देऊन ठेवली? कारण येशूला माहिती होतं, एकदा मला धरलं गेलं, माझे हाल सुरू झाले आणि मी तडफडत क्रूसावर मरण पावलो की यांच्या मनाची अवस्था काय होईल? हे घाबरणार, निराश होणार, पळून जातील, काही चुकीचा निर्णय घेतील. आणि म्हणून येशूने त्यांना महत्त्वाची, सगळ्यात मौल्यवान गोष्ट दिली, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. हालेलुया, हालेलुया. मरणावर विजय मिळवून येशू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि जेव्हा त्याने शिष्यांना प्रथम दर्शन दिलं, शिष्य घाबरले होते सगळे. येशूला मारलं या लोकांनी तर आम्हाला पण मारतील, आणि या भीतीने सगळे एका घरामध्ये बंद होते. त्यांना बाहेर उतरायची हिंमत होत नव्हती. आणि त्या बंद खोलीमध्ये येशूने प्रवेश केला. त्या बंद खोलीत म्हणजे दारे खिडक्या बंद असताना येशू प्रकट झाला. आणि येशू त्यांना पुन्हा म्हणाला, तुम्हास शांती असो. तो वारंवार काय देत होता शिष्यांना? शांती देत होता. शिष्यांना हे नाही सांगितलं, आता मी जाणार तर तुम्हाला थोडेफार पैसे लागतील, तर मी पैसे देऊन ठेवतो तुम्हाला. त्यांच्याकडे दानपेटी होती. बायबल म्हणतं ते जिकडे जिकडे जायचे तिकडे ती पेटी असायची आणि लोक त्याच्यामध्ये दान टाकायचे. तर येशूने सांगितलं असं, जरा ही पेटी उघडा, याच्यातले थोडे थोडे पैसे तुम्हाला वाटून ठेवतो, तुम्हाला याची गरज लागेल. नाही, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मरणातून उठल्यावर त्यांना दर्शन देतोय आणि परत तेच बोलतोय, तुम्हाला शांती असो. कारण तुम्ही घाबरला आहात. तुम्हाला गरज कसली आहे? शांतीची गरज आहे. शांती माणसाला प्रभूमध्ये स्थिर ठेवते. शांती माणसाचं हृदय आणि माणसाचे विचार देवामध्ये स्थिर ठेवते. आणि म्हणून देवाच्या सगळ्या लोकांना रोज आपल्या जीवनामध्ये शांतीची सगळ्यात मोठी गरज आहे. आणि ती शांती दारूपासून मिळणारी शांती नाही आहे. ती शांती मोबाईलवर सिनेमा बघून मिळणारी शांती नाही आहे. ती शांती मित्रांबरोबर इकडे तिकडे भटकून मिळणारी शांती नाही आहे. ती शांती आहे देवाची शांती. म्हणून वचन म्हणतं, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली अशी शांती. पौल अशा शांतीविषयी बोलत आहे जी माणसाच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. ती देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. म्हणजे आपले विचार, आपली अंतःकरणे येशूमध्ये स्थिर ठेवायची आहेत. तर आपल्या सगळ्यांना देवाने दिलेल्या शांतीची गरज आहे. ती शांती जी जगाला ठाऊक नाही आहे. म्हणून म्हटलं आहे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती. काही महिन्यापूर्वी एका बहिणीने साक्ष दिली. मला नक्की आठवत नाही तिचा मुलगा की मुलगी, काहीतरी मूल तिचं शाळेमध्ये होतं, असेल 5-6 वर्षाचं. आणि अचानक त्याला चक्कर आली, मूल बेशुद्ध झालं. शाळेतून फोन आला, लवकर या, तुमच्या मुलाला घेऊन जा हॉस्पिटलमध्ये, तुमचं मूल इकडे बेशुद्ध पडलेलं आहे. ती बहीण चांगली विश्वासणारी होती. ती म्हणते, मला हा फोन आल्यानंतर काहीच भीती वाटली नाही. मी तयारी केली, प्रभूसमोर गुडघे टेकले, प्रार्थना केली आधी, आणि मी शांतपणे घरातून निघाली. मी शाळेमध्ये पोहोचली तोपर्यंत माझा मुलगा शुद्धीवर आला होता आणि मुलांबरोबर खेळत होता.
पण या घटनेतला सुंदर भाग कुठे आहे? एका आईला शाळेतून फोन येतो आणि सांगितलं जातं की तुमचा मुलगा इकडे बेशुद्ध होऊन पडला आहे, लवकर या आणि याला घेऊन जा हॉस्पिटलमध्ये. आणि ती बाई म्हणते, मला भीती वाटली नाही, मी ऐकलं तरी पण माझ्या हृदयात शांती होती. म्हणून वचन सांगतं, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. ही शांती कोणालाच समजणार नाही. ज्या आईकडे ही शांती नाही आहे ती काय करेल? पहिली ती फोन ऐकता बरोबर जोरजोरात रडायला सुरुवात करेल. ती रडायला सुरुवात करेल. मग तिचं रडणं बघून घरातले जमतील, काय झालं काय झालं काय झालं, मग असं असं झालेलं आहे. मग गाडी बोलवा, ह्याला बोलवा, त्याला बोलवा, आणि मग शाळेमध्ये जा. आणि आधीच हे घाबरल्यामुळे सैतानाची पण तिकडे मजा चाललेली आहे आणि ते मूल बेशुद्ध स्थितीतच आहे. आणि मग तिकडे जातात, मुलाला बघतात, काय होईल काय होईल. मग सैरावैरा इकडे तिकडे धावाधाव केली जाते. आणि ही पहिली आई जी म्हणते, ऐकल्यानंतर मला भीती वाटली नाही, कारण मला माहीत आहे मी माझ्या मुलाचं रक्षण करू शकत नाही, पण देव माझ्या मुलाचं रक्षण करू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अलीकडेच एक कुटुंब मला भेटून गेलं. त्या घरामध्ये 8-10 माणसं आहेत, पती पत्नी, त्यांचे 2 मुलगे, 2 सुना, नातवंड, मोठं कुटुंब आहे. त्या कुटुंबावर एक मोठं संकट आलं आणि ते म्हणतात, या संकटात आमचं जेवण बंद झालं, आम्हाला कशात रस वाटेना. पण त्यातला जो मोठा मुलगा होता तो विश्वासामध्ये चांगला मजबूत आहे आणि तो आपल्या आईवडिलांना, भावाला, वहिनीला, बायकोला सगळ्यांना सांगतो, मला प्रभूने शांती दिली आहे. खूप मोठं संकट आहे, आपल्या घरावर खूप मोठं संकट आहे, पण माझ्या हृदयात शांती आहे. याचा अर्थ ही अशी शांती आहे जी जगातून आली नाही आहे, ही देवाकडून आलेली शांती आहे आणि ही जगाला कधी समजू शकणार नाही, ही माणसाला कधी उलगडूच शकणार नाही. आणि आपण ही शांती कुठे बघतो सांगा? जेव्हा येशूच्या दुःख सहनाची सुरुवात होते तेव्हापासून आपल्याला देवाच्या खऱ्या शांतीचं दर्शन घडतं. गेतसेमनी बागेत शिपाई येशूला धरायला आले आणि येशू त्यांना म्हणतोय, तुम्ही कोणाला शोधता? ते म्हणतात, नासरेतकर येशूला. असं म्हणता बरोबर ते म्हणाले, नासरेतकर येशूला, आणि येशू म्हणाला, मीच तो आहे. असं म्हणता बरोबर ते शिपाई खाली पडले. आता एवढं झाल्यानंतर येशू शांत राहायला पाहिजे होता ना, तरी येशू त्यांना पुन्हा विचारतोय, कोणाला शोधता? ते उठले, परत बोलतात, नासरेतकर येशूला. येशू म्हणतात, मला शोधत असाल तर यांना जाऊ द्या, म्हणजे माझ्या शिष्यांना जाऊ द्या, त्यांना नका त्रास देऊ. ज्या माणसाला माहिती आहे की मला हे सगळे धरायला आलेले आहेत, तो तिकडे थांबेल का सांगा? आपण याआधी पण काही प्रसंग बघतो ज्या वेळेला येशूला मारायचा लोकांनी प्रयत्न केला. एकदा तर डोंगरावर घेऊन गेले तिकडून दरीमध्ये त्याला लोटून देण्यासाठी, आणि तो तिकडून गुप्तपणे निघून गेला. असेही काही प्रसंग आहेत ज्या वेळेला येशूला मारायचा प्रयत्न झाला, पण येशू मात्र त्यांच्यातून सटकला, गुप्तपणे निघून गेला. कारण बायबल असं म्हणतं की तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती. तो देव आहे आणि त्याला माहिती होतं की त्याची वेळ कधी आहे, त्याची घटका कधी आहे, त्याचं काम पूर्ण व्हायचं होतं, आणि म्हणून त्यावेळेला तो सटकत होता. पण आत्ता ही वेळ आली होती आणि आता त्याला मरायचं होतं. तो थांबून आहे. शिपाई त्याला धरायला आले आहेत आणि तो स्वतःच विचारतोय, कोणाला शोधताय? मला शोधताय का? मग मला धरा, यांना जाऊ द्या. कोणती शांती! त्याला धरलं, त्याचे हाल हाल केले, त्याला लोकांच्या अधिकाऱ्यांसमोर उभं केलं, किती चौकशा झाल्या, त्याने शांतपणे उत्तरं दिली. त्याला पिलातासमोर उभं केलं, त्याला भयानक चापकाचा मार दिला गेला, संपूर्ण शरीर जखमांनी भरलं होतं, भळाभळा रक्त वाहत होतं, आणि अशा स्थितीत पण तो पिलाताबरोबर शांतपणे बोलत होता. त्याला क्रूसावर टांगलं गेलं, जेव्हा त्याच्या दोन्ही हातातून आणि पायांतून खिळे गेले होते आणि तो क्रूसावर लटकला होता, त्या स्थितीत पण तो शांतीत बोलत होता. ही आहे देवाची शांती, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती. आपलं 2 दिवस डोकं दुखलं ना
की आपल्याला कुणाचं काही सहन होत नाही. जरा कोण काही बोललं की आपण ओरडतो, जरा कोण काही बोललं की आपल्याला संताप येतो आणि आपण म्हणतो माझी तब्येत जरा बरी नाही आहे ना म्हणून स्वभाव चिडचिडा झालेला आहे. तब्येत बरी नाही आहे म्हणून स्वभाव चिडचिडा झालेला आहे. प्रभूच्या देहामध्ये किती वेदना होता सांगा, किती वेदना, काय मोजमाप होणार त्याची. डोक्यावर काट्यांचं मुकुट, ते काटे त्याच्या डोक्याच्या आत रुतले होते आणि त्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होतं. पाठीवर इतका चापकाचा भयानक मार देण्यात आला होता की त्याचं शरीराची कातडी आणि मांस सोलून निघालं होतं. जखमा, वेदना, तो विव्हळत होता. पण रागाच्या भरात कोणाला शाप दिला नाही, रागावलाच नाही तो. त्या स्थितीत तो चिडचिडा झाला नाही. खांद्यावर क्रूस घेऊन जेव्हा तो वाहत होता तेव्हा त्याच्यावर प्रेम करणाऱ्या काही स्त्रिया रस्त्याच्या बाजूला उभ्या होत्या, रडत होत्या. येशू क्रूस वाहताना थांबला आणि त्यांच्याकडे वळून म्हणतोय, यरुशलेमच्या कन्यांनो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. एवढ्या शरीरात वेदना असताना माणूस एवढा शांत राहू शकतो? ज्या वेळेला तो क्रूस वाहत होता तेव्हा त्याची काय अवस्था होती. आधीच पूर्ण शरीर ते भयानक फटके खाऊन चाळण झालेलं होतं. डोक्यावर काट्यांचा मुकुट होता आणि पाठीमागून शिपाई चाबूक मारत मारत त्याला पुढे नेत होते. एवढ्या वेदनेत तो विव्हळत होता आणि तरी पण कुणीतरी माझ्यासाठी रडतंय म्हणून तो थांबला आणि तो त्यांना सांगतोय, यरुशलेमच्या कन्यांनो, मुलींनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. क्रूसावर टांगलेला असताना हातातून पायातून खिळे आर पार गेले आहेत. शरीर टांगलेलं आहे, तो जमिनीवर उभा नव्हता. शरीर त्या लाकडाच्या खांबावरती टांगलेलं होतं. त्या स्थितीमध्ये पण तो किती शांतपणे बोलत होता, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत हे त्यांना समजत नाही. त्याच्या क्रूसाच्या खाली त्याची आई उभी होती, रडत होती. येशूचा जन्म झाला तेव्हाच तिला देवाकडून संदेश मिळाला होता, तुझ्या हृदयातून तलवार आर पार जाईल. येशूची आई मरिया, हिला येशू जेव्हा बाळ होता तेव्हाच देवाने संदेश देऊन ठेवला होता, तुझ्या हृदयातून तलवार आर पार जाईल. तिला कळलं पण नसेल की याचा अर्थ काय, पण जेव्हा ती क्रूसाखाली उभी होती आणि तिच्या पुत्राला अशा रीतीने बघत होती तेव्हा तलवार तिच्या हृदयातून जात होती आणि तो संदेश त्यावेळेला पूर्ण झाला जो येशू बाळ असताना तिला देण्यात आला होता की तुझ्या हृदयातून तलवार आरपार जाईल. अतिशय दुःखी आणि कष्टी बाई, जगातली सगळ्यात दुःखी बाई बनून ती त्या क्रूसाकडे बघत होती असहाय्यपणे. ती आपल्या मुलाला सोडवू शकत नव्हती, वाचवू शकत नव्हती, फक्त रडत होती, वेदनेने विव्हळत होती. मुलाचे अश्रू बघून, मुलाचं तडफडणं बघून तिच्या बाजूला उभा होता येशूचा लाडका शिष्य योहान. येशू क्रूसावर आहे, हे क्रूसाखाली उभे आहेत, असहाय्य स्थितीमध्ये रडतायत, दुःखी आहेत, कष्टी आहेत. आणि हा जगाचा तारणारा जो क्रूसावर सगळ्यात जास्त वेदनेने तडफडत होता तो आपल्या आईला सांगतोय, बाई हा पहा तुझा मुलगा. योहानाकडे उद्देश करून सांगितलं, कारण येशू तिचा प्रथम पुत्र होता. आता येशू मेला, तो मरणार, तर तो आपल्या आईची जबाबदारी शिष्याला सोपवून देतो. खरं तर येशूला भाऊ होते. येशू मरियेचा प्रथम पुत्र आणि नंतर येशूला भाऊ होते, पण येशूने शिष्याच्या हातात जबाबदारी सोपवली. आईला सांगतोय, बाई हा पहा तुझा मुलगा, आणि योहानाला सांगतोय, ही पहा तुझी आई. मरताना पण त्याने आपली सगळी जबाबदारी पूर्ण केली, तारणारा म्हणून पण आणि एक मुलगा म्हणून पण. तो क्रूसावर तडफडत होता तेव्हा तो तारणारा म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करत होता. मानव जातीचं तारण करण्यासाठी तो आमचे आजार, आमचे शाप, आमचे क्लेश, आमची पाप भोगत होता. पण त्यावेळेला तो हे पण
स्मरणात होतं त्याच्या की मी कोणाचा तरी मुलगा म्हणून जन्मलो आहे, त्या बाईची पण मला जबाबदारी पार पाडायची आहे. त्याने एक पुत्र म्हणून, मुलगा म्हणून जबाबदारी पार पाडली. कोणत्या स्थितीत? क्रूसावर तडफडत असताना. म्हणून वचन म्हणतं, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे. ही शांती अशी गोष्ट आहे जी मानवाला कधीच समजू शकत नाही. आम्ही थोड्या थोड्या गोष्टीने म्हणतोय, कालपासून माझं डोकं दुखतंय ना, मी चिडचिडा झालोय, गेले 3 महिने माझी कंबर दुखते ना, मला खूप चिडचिडापणा आलेला आहे. प्रभूकडे बघा. आणि म्हणून प्रभू म्हणाला, मी आपली शांती तुम्हाला देतो. माझी शांती अशी गोष्ट आहे जी जगाला माहीतच नाही आहे. विलक्षण गोष्ट, अद्भुत गोष्ट, एवढी मोठी गोष्ट आहे की जगाला ठाऊक नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला या देवाच्या शांतीची गरज आहे. ही जर शांती आपल्यामध्ये राहिली नाही तर आपण प्रभूमध्ये स्थिर राहू शकणार नाही. अस्थिर बनत राहू, डळमळत राहू. सैतान आपल्या विश्वासावर सारखा सारखा हल्ला करत राहील आणि आपल्याला अस्थिर करतच राहील, एकसारखा अस्थिर करेल. तुम्ही मला सांगा की इथे हा खांब उभा आहे, या खांबाला तुम्ही हलवत राहिलात, हलवत राहिलात, हलवत राहिलात, तो जर मजबूत असेल ना तर सुरुवातीला हलणार नाही. पण तुम्ही आपले प्रयत्न सुरू ठेवा, सुरू ठेवा, ताकद वाढवा. 1 जण, 2 जण, 3 जण, आणि मग तो खांब हलत राहील, हलत राहील, हलत राहील, आणि शेवटी काय होईल सांगा? उपटून निघेल. अगदी त्याप्रमाणे विश्वासणाऱ्याचं जीवन असते. आपण प्रभूमध्ये मुळावलेले असतो, पण सैतान आपल्याला हलवतो, हलवतो, विश्वासामध्ये हलवतो. सुरुवातीला जर आपला विश्वास चांगला असेल तर आपण थोडेसे हलतो, मग तो अजून ताकद लावतो, म्हणजे अजून मोठं संकट, अजून मोठं दुःख, अजून मोठी निराशा, अजून मोठा आवाज काढून तो आपल्याशी बोलतो. लक्षात ठेवा, सैतान आपल्याशी फार मोठ्या आवाजात बोलतो. देव पण आपल्याशी बोलतो, पण देव हृदयात बोलतो, शांतपणे बोलतो. देवाचा आवाज सत्याचा आवाज आहे. सत्य ओरडत नाही, सत्य ओरडत नाही, सत्य चिडत नाही. असत्य ओरडतं, असत्य मोठा गाजावाजा करतं, असत्य चिडतं. सैतानाचे शब्द खोटे आहेत म्हणून तो मोठ्याने बोलतो, मोठ्याने. पवित्र आत्मा सत्य बोलतो, म्हणून आपल्या हृदयात आपल्याला शांतपणे पवित्र आत्म्याचा आवाज ऐकायला येतो. तो दुष्ट आपल्याला हलवत राहतो, हलवत राहतो, हलवत राहतो. ज्याप्रमाणे एक खांब जर तुम्ही सतत हलवत राहिलात तर शेवटी त्याची सगळी ताकद संपेल आणि तो मुळासकट उपटला जाईल किंवा मधोमध मोडून तरी पडेल. त्याप्रमाणे एका विश्वासणाऱ्याला सैतान जितका हलवत राहतो, हलवत राहतो, आणि तो जर हलत गेला, हलत गेला, हलत गेला, तर शेवटी तो विश्वासापासून मागे जाणार. म्हणजे त्याने आपला पाया प्रभूमध्ये घातला होता, सैतानाने त्याला मुळासकट उपटून काढलं. कसं काढलं? त्याच्या विश्वासावर हल्ले करून करून करून, त्याला हलवून हलवून शेवटी त्याला देवाच्या राज्यातून बाहेर काढलं. आणि हेच घडू नये म्हणून आपल्याला गरज आहे देवाच्या शांतीची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाची शांती ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सगळ्या संकटामध्ये स्थिर ठेवते. देवाची शांती अशी गोष्ट आहे की तुमच्या शरीरामध्ये आजार असेल आणि आजाराने तुम्ही तडफडत असाल तरी तुम्ही सांगाल, देव चांगला आहे, तो माझ्यावर प्रेम करतो. शरीरात आजार आहे पण तुमचं हृदय बोलत राहील, देव माझ्यावर प्रेम करतो, त्याने मला सोडलं नाही आहे. ही देवाची शांती आहे. आजारात पण ती आपल्याला स्थिर ठेवते, संकटात पण स्थिर ठेवते. जेव्हा आपण निराश होतो तेव्हा पण ती आपल्याला स्थिर करते. देवाची शांती आपल्या जीवनातल्या सगळ्या वाईट अवस्थेमध्ये आणि सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला स्थिर ठेवते, स्थिर, हलू देत नाही. येशू हल्ला नाही. सैतानाने केवढे प्रयत्न केले, त्याला छळणारी, मारणारी, चेष्टा करणारी, त्याच्यावर थुंकणारी माणसं दिसत होती, पण खरं तर ती माणसं नव्हती, त्यांच्यातून सैतानाचे दूत काम करत होते. सैतान मानवाच्या पापांची शिक्षा येशूकडून वसूल करत होता. थुंकणारी माणसं नव्हती, त्यांच्यातून अशुद्धात्मे काम करत होते. येशूला चपराका मारणारी माणसं नव्हती,
त्याला फटके मारणारी माणसं नव्हती, त्याला मरणदंड देणारी माणसं नव्हती. त्यांच्यातून सैतानाचे दूत काम करत होते. सैतान त्याला हलवायचा प्रयत्न करत होता, पण तो मात्र असा मजबूत खांब होता की तो हललाच नाही. म्हणून तो कोनशिला ठरला. कोनशिला, घराच्या पायाचा मुख्य दगड, कारण तो हललाच नाही. येशूला बायबल कोनशिला म्हणतं. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला बनला. तो पायाचा मुख्य दगड बनला, कारण त्याच्याकडे अशी विलक्षण शांती होती की त्याला किती सैतानाने हलवायचा प्रयत्न केला, तो काही हलला नाही. शेवटचा प्रयत्न हा पण करून बघितला. अरे आंधळ्याचे डोळे उघडणाऱ्या, आंधळ्याला वाचवलं तर आता स्वतःला पण वाचव. अरे मेलेल्याला जिवंत करणाऱ्या, तू एवढ्या लोकांना बरं केलं, स्वतःला वाचवता येत नाही का? त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 2 चोरांना पण क्रुसावर खिळलं होतं. त्यातल्या एकाने पण येशूची निंदा करून त्याला म्हटलं, तू जर देवाचा पुत्र आहे तर स्वतःला वाचव आणि आम्हाला पण वाचव. हे काय होतं? ही सैतान आता शेवटची ताकद लावत होता त्याला हलवण्यासाठी. पण तो हलला का सांगा? त्याची ताकद संपली नव्हती, त्याचं सामर्थ्य संपलं नव्हतं, पण तो क्रुसावरून उतरला नाही. त्याला शेवटचा शाप पण घ्यायचा होता. माणसाच्या पापांचा सगळ्यात शेवटचा आणि मोठा शाप म्हणजे मृत्यू. हा शेवटला शत्रू पण त्याला नष्ट करायचा होता. आणि म्हणून मरेपर्यंत त्याने दुःख भोगलं. मरेपर्यंत त्याने अपमान सहन केला. मरेपर्यंत कष्टात तो विव्हळत राहिला, पण तो हललाच नाही, मेला. आणि देवाने 3ऱ्या दिवशी त्याला वैभवाने जिवंत केलं. म्हणून प्रभू येशू म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटल्या दिवशी मीच उठवेन. तो पुनरुत्थान आहे. प्रत्येक मेलेला तो उठवणार आहे, कारण तो पुनरुत्थान आहे, तो जीवन आहे. हालेलुया, हालेलुया. येशू मेला एवढी सुवार्ता नाही आहे, तर तो मरणावर विजय मिळवून पुन्हा उठला. कारण तो जर मेला तर संपलं सगळं. मेलेला माणूस कोणाचा ऐकतो का? मेलेला माणूस काही करू शकतो का? सुवार्ता ही आहे, येशू मेला, आपल्या जीवनावरील पापाचा आणि मरणाचा शाप नाहीसा करण्यासाठी 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. तो जिवंत आहे. आणि म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकात तो म्हणाला, मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे. तो जिवंत आहे. तो जिवंत आहे म्हणून मी इकडे आहे. तो जिवंत आहे म्हणून तुम्ही इकडे आहात. तुमच्यापैकी किती लोकांनी अनुभव घेतला आहे, येशू जिवंत आहे. तो जिवंत आहे याचा तुम्ही अनुभव घेतला. तुम्ही मागितलं, त्याने तुमचं ऐकलं. ते तुम्ही पापांची क्षमा मागितली, त्याने तुम्हाला क्षमा केली. तुम्हाला क्षमा केली तेव्हा तर तुमच्या हृदयात शांती आली. तेव्हा तर तुम्हाला कळालं की मी पूर्वी कसा होतो, मी पूर्वी कशी होते, आता कशी झाले. पूर्वीपेक्षा निश्चितपणे आता तुमच्या हृदयात खूप शांती आलेली आहे. याचा अर्थ देवाने तुम्हाला पापांची क्षमा दिलेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला प्रभूमध्ये स्थिर राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे आपल्याला देवाची शांती मिळाली पाहिजे. देवाची शांती आपल्याला स्थिर ठेवणार. आपले विचार भटकणार नाहीत, बहकणार नाहीत. देवाची शांती आपल्याला स्थिर ठेवणार. आपला किती अपमान झाला तरी देवाची शांती आपल्याला स्थिर करेल. आपण किती निराशेत गेलो, देवाची शांती आपल्याला स्थिर करेल. आपण किती मोठ्या आजारात सापडलो, देवाची शांती आपल्याला स्थिर करेल. आपण किती संकटात पडलो, देवाची शांती आपल्याला स्थिर करेल. जीवनातल्या सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये देवाची शांती आपल्याला स्थिर करते. आणि म्हणून वचन म्हणतं, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. पहिलं वचन म्हणतं, कशाविषयी पण चिंता करू नका, काळजी करू नका. तुम्ही जर चिंता करत बसाल तर तुम्ही अस्वस्थ होणार.
काळजी नका करू. तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या गरजा काय आहे, तुमचं दुःख काय आहे, देवाला सांगा. आणि कसं सांगा? आभार प्रदर्शनासह सांगा. देवाचे आभार माना. देवाने तुमच्यावर केलेलं प्रेम, तुमच्यावर केलेले उपकार कधीच विसरू नका. विसरू नका देवाचं प्रेम, विसरू नका देवाचे उपकार, देवाचे आभार माना. आणि मग तुम्हाला काय पाहिजे किंवा तुमचं काय दुःख आहे हे देवाला सांगा. म्हणजे देव तुम्हाला एक फार मोठी शांती देईल. हालेलुया, हालेलुया. खरं तर वचनात असं लिहायला पाहिजे होतं, तुमच्या मागण्या देवाला सांगा म्हणजे देव पूर्ण करेल. आता अशी पण वचनं आहेत, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, अशी पण वचनं आहेत. पण हे वचन वेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या मागण्या देवाला सांगा, तुमच्या विनंत्या देवाला सांगा. म्हणजे देव काय करेल? देव तुम्हाला शांती देईल. याचा अर्थ काय? देव तुम्हाला जे पाहिजे ते देणार. पण जेव्हा तुम्ही चिंता देवाच्या हातात सोपवाल तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट देव करेल ती म्हणजे तो तुम्हाला शांती देईल. आपण विधवाबाईच्या घटनेमध्ये बघतो की विधवाबाईचा एकुलता एक मुलगा जेव्हा मरण पावला होता आणि त्याची अंत्ययात्रा निघाली होती, त्यावेळेला समोरून येशू येत होता. आणि येशूने बघितलं ती विधवाबाई रडते, आक्रोश करते. हा तिचा एकच मुलगा, एकतर ती विधवा, त्यात हा जो मेला तो तिचा एकच मुलगा. म्हणजे आता तिला कुणाचा आधारच राहिला नाही आहे. तिचं रडणं, तिचा आक्रोश पाहून येशूला तिचा कळवळा आला. त्या बाईची दया आली. येशू तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणतो, रडू नको. तिला सांगतो रडू नको. आपण कोणाला तरी सांगतो रडू नको ते, आणि निर्माणकर्त्याने सांगणं रडू नको ते, यामध्ये फरक आहे. आपण कोणाच्या घरी सांत्वनाला गेलो, त्यांच्या घरात कोणीतरी तरुण मुलगा, तरुण मुलगी मरण पावलेली आहे, आपण सांत्वनाला गेलो तर आपण सांगतो रडू नका, रडू नका, एवढंच आपण बोलू शकतो. पण आपण पुढे काही करू शकत नाही. येशू तिला सांगतो रडू नको. आणि मग पुढे काय केलं? तिरडीजवळ गेला. त्याने तिरडीला स्पर्श केल्यानंतर खांदेकरी उभे राहिले. येशू त्या मुलाला म्हणतो, मुला मी तुला सांगतो उठ. लगेच त्याने डोळे उघडले, तो जिवंत झाला. आणि येशूने हा मुलगा आईच्या हवाली केला. खरं तर जेव्हा येशूने हे बघितलं की तरुण मुलाची अंत्ययात्रा चाललेली आहे आणि त्याची आई एवढी रडते, तर येशू लगेच जाऊन मुलाला जिवंत करायला पाहिजे होतं. पण त्या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. पहिली गोष्ट, येशूने त्या बाईकडे जाऊन तिला सांगितलं रडू नको. देव पहिली आपल्याला शांती देतो. चमत्कार नंतर, जे काही हवं ते नंतर. पहिलं देव आपल्याला शांत करतो, स्थिर करतो. पहिलं तिच्याकडे जाऊन सांगतो रडू नको. नंतर त्या मुलाकडे, त्या प्रेताकडे गेला, त्याला जिवंत केलं आणि तो मुलगा त्याने आईच्या हवाली केला, असं बायबल सांगतं. म्हणजे येशूने हा चमत्कार त्या मुलासाठी नाही तर त्याच्या रडणाऱ्या आईसाठी केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कितीही मोठं संकट येवो, कितीही मोठं दुःख येवो, कितीही मोठा आजार येवो, सगळ्यात पहिली गोष्ट करा, आपली मागणी आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. देवाला कळवा. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात रिपोर्ट घ्यायला आणि रिपोर्ट आला डायबिटीज झाला आहे 450. मग काय करणार? पहिला फोन उचलून नातेवाईकांना सांगणार, मित्रांना सांगणार. ते काय करतील सांगा? ते काय करू शकतात? डायबिटीजचा रिपोर्ट आलेला आहे, 450 डायबिटीज झालेला आहे आणि डॉक्टर म्हणतायत तुम्ही फार गंभीर स्थितीमध्ये आहात, काही पण होऊ शकतं, पक्षघात होऊ शकतो किंवा अजून काही पण होऊ शकतं. आणि तुम्ही घाबरलात आणि मग ह्याला सांगा, त्याला सांगा, फोन करा. काही नाही आहे, तुमचा डायबिटीस आला आहे 450. शांत रहा. हे प्रभू, ही माझी चिंता आज या घडीला मी तुझ्या हातात सोपवत आहे. आजपर्यंत तुम्हाला सांभाळलं, तुम्हाला सुरक्षित ठेवलं आणि माझा पुरा भरवसा आहे यापुढे पण तूच मला सांभाळणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचं वय जर 40 असेल तर देवाला सांगा 40 वर्ष तुम्हाला सांभाळलंस, माझी पूर्ण खात्री आहे पुढे पण तुम्हाला सांभाळणार.
तुमचं वय 60 असेल तरी देवाला सांगा, 60 वर्षे जर तुम्हाला सांभाळलंस तर पुढे पण मला सांभाळणार, माझा भरवसा आहे. तुम्ही जेव्हा आभार प्रदर्शनासह आपलं ओझं देवाच्या हातात द्याल, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट होईल, देव तुमच्या हृदयात शांती देईल आणि मग तुम्हाला काहीच वाटणार नाही, काहीच वाटणार नाही. असे लोक मी बघितले आहेत की ज्यांचे वैद्यकीय रिपोर्ट त्यांना काहीतरी फार मोठे आजार असल्याचं दाखवतात आणि ते मात्र बिनधास्त असतात, बिनधास्त असतात आणि खरोखर त्यांच्यावर त्या आजाराचा काहीही परिणाम होत नाही. उलट आजाराचे आत्मे लवकरच त्यांच्या शरीरातून पळून जातात. कारण ही अशी माणसं असतात जे विश्वासामध्ये फार दृढ होतात आणि आपली चिंता देवाच्या हातात सोपवून सगळी भिस्त देवावर सोडतात. हालेलुया. मी माझ्या जीवनाचा मालक नाही आहे. मी स्वतःला वाचवू शकत नाही आहे. मी माझ्या नवऱ्याला वाचवू शकत नाही आहे. मी माझ्या बायकोला वाचवू शकत नाही. मी माझ्या मुलाला वाचवू शकत नाही. मी माझ्या मुलीला वाचवू शकत नाही. रक्षण करणारा, जीवन देणारा, सांभाळणारा, गरजा भागवणारा आणि मेल्यानंतर अनंत जीवन देणारा एकच आहे, आमचा तारणारा येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्व स्थितीत जेव्हा तुम्ही वाईट स्थितीमध्ये किंवा दुःखामध्ये असाल तेव्हा अस्वस्थ होऊ नका. आपली शांती ढळू नये म्हणून नेहमी प्रार्थना करा, प्रयत्न करा आणि संकटाच्या काळामध्ये देवाकडे विशेष शांती मागा. आपली चिंता देवावर सोपवा आणि देवाच्या शांतीने भरून जा, म्हणजे तुम्ही प्रभूमध्ये शेवटपर्यंत स्थिर राहाल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.